एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेब प्लीज लाईक. मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला दिसत असून आम्ही गाडीमध्ये बसलेलो, मी माझी बहीण आणि तिची मुलं सगळी फॅमिली मिळून चाललेला आहो आम्ही आमच्या आजोबाच्या गावाला. आणि एकदम वेळेवर प्लॅनिंग झालेलं आहे आमचं, वेळेवर निघालो आम्ही. आणि माझ्या मावशीची सुद्धा फॅमिली आहे, ते समोर त्यांच्या गाडीमध्ये निघालेली आहे. खूप वर्षानंतर चाललेला आहो आम्ही आमच्या आजीच्या गावाला. आणि दर दिवाळीत जात होतो आजीच्या गावाला, आणि खूप वर्षानंतर आता युवराला जायचं. तर आजीचं गाव कुठे आहे आमचं आणि कसं आहे आजीचं करून नक्की शेअर करणार व्हिडिओ नक्की बघा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. यू वेल से हाय. इकडे तर बघ, बापरे इतकं समोर बघायचं आहे. कुठे चालला तू? कुठे चालला? हा ओय बताओ. इथे पोचलेला आहो आम्ही राळेगावला. आणि आधी आजोबा आमची इथेच राहत होते राळेगावला. आता इथून पुढे आहे डौलापूर, वर्धा जिल्ह्यामध्ये येते. डौलापूर म्हणून गाव आहे. आणि माझं जन्मस्थान हेच आहे राळेगाव. माझा जन्म झाला गायगोठ्यांमध्ये नाही ग, घरी आईला लेबर पेन झालं होतं तर मग डॉक्टर नव्हते तर घरीच झाली होती, म्हणून अशी घरगुसी. घरगुशी गोट्यामध्ये म्हणत आहे तू? गाई गोठाच म्हणते त्याला. नाही ना, मग काय काय घरी झाली अशी गोट्या पिठात नाही नेलं होतं काही. हे करू तू काय म्हटलं काकू? आपल्या घरी झाले बा, घरीच दिले. ते व्हिडिओ मध्ये जाणार आहे मग. हा, आणि ही माझ्या बहिणीची सासूबाई आहे. व्हिडिओ चालणार आहे. आता पप्पा पाहणार आहे. गाडी दिसत त्याच्यामध्ये माझी मावशीची फॅमिली आहे. कोणती टू व्हीलर नाही ग? नाही ग, फोर व्हीलर आहे ना समोर. फोर व्हीलर आहे. झूम कर ना. खूप फास्ट चालू आहे त्यांचं जाणं. त्यांना खूप काही आहे, खूप गडबड आहे. कारण त्यांना उद्या पुण्याला निघायचं. इकडे कापशी दाखवते. कापशीची नदी आहे ही. इथे पहिले माहिती का यात्रा वगैरे पण भरायची चिंटू. आणि आपल्या आजोबाचं दुकान पण राहत होते. हा, आणि ते चिवडा पण खूपच टेस्टी भेटत. हा, कच्चा चिवडा पण दिसत नाही आता. तिथे होतं, तू म्हणतात समोर होतं, तर मी तुझ्यासोबत बेट लावते की तिथे नव्हतं इथे होतं. मला माहिती आहे तिथंच होतं. पण ठीक आहे, तुला लहानपणापासून तिथंच होतं. बरं कॉन्फिडन्स आहे तुला स्वतः. हो. तर मग किती रुपयाची लावते? इथं कोसुडला एक बस स्टँड आहे. कोसुडला नाही, आपण हा म्हणजे ते डोलापूरचं बस स्टँड आहे. ते स्क्वेअर आहे हा. खरं तर इकडे असा रस्ता आहे. हा रोड वेगळा आहे का? नाही, आपण ते डोलापूरच्या आतमध्ये जातो. कोथुडी आहे हा बागर. कोसुडलाकडे चालत येतं समोर आहे. अच्छा, मग ठीक आहे. ठीक आहे, मग मला असं वाटलं की आम्ही पोहोचलो तो आला होता. लगेच चालू झालं अजून रस्ता पुढे आहे. खूप दिवसांनी चाललं त्याच्यामुळे लक्षात येईल. मला चेंज वाटत आहे. मला असं वाटलं की आपण पोहोचलो डोलापूरमध्ये. नाही ग, नाही. 1 किलोमीटर अजून कोसुडला रस्ता यायचा बस स्टँड जे तू म्हण. हा, आणि आता इथून जायचं आहे मावशीची गाडी. बघ हंबाला पण गाडी पण आहे. हंबाला छान. चला आजीकडे, माझ्या आजीकडे. मग आप्पाकडे. ते पोचलेला हो आजीकडे. आणि आजीने पाणी वगैरे ठेवलं होतं आमच्या सगळ्यांसाठी पाय धुवायला. हा, धुवा ना. नाही रे बाबा, आल्या बाबा. युवी गेला. काय पाहिला? कोंबड्या पाहायला गेला युवी. घरी सगळे जण, हे बाकी सगळे जण गेलेले आहे इकडे मंदिरात. तिकडे मागे भासक मंदिर आहे आमचं. आता मस्त खेळणं चालू आहे. हा, बापरे ते फोटो. काय जे जे केला का तू? जे केला का? जा जे कर. जे कर. हा, टोटे जे. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे.
आम्ही चहा पाणी घेऊन आलेला आहो शेतामध्ये. हे आमच्या आजीचं शेत तर नाही आहे, कारण इथून आजीचं शेत बरंच लांब आहे, अंधार पडलेला आहे, संध्याकाळ झाली म्हणून घराजवळ एक शेत आहे, तिथं आलो होतं असंच फिरायला म्हणून. सगळेजण आमचे जावई कापूस चोरून आले दुसऱ्यांच्या शेतामध्ये वाती करायला. हां छान आहे कापूस. म्हटलं मम्मी आजा म्हणते घाबरलं. काय चालू आहे शेतात? काय आहे हे? त्याच्यासाठी चालले तुम्ही दोघं? चला या. असा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेतला नाही यांनी, असं पाहिलं नाही. काहीतरी वेगळं वाटत. चलो युवी चलो. कापूस दे त्याला. हा जवळ जवळ जा, तिकडे जाऊन साप सुपर राहील बरं. हा माझा मावस भाऊ प्रणय, त्याची बायको शताक्षी, आणि हा माझा लहान भाऊ मावस भाऊ तन्मय, आणि तिकडे चालले ते काकाजी माझे, आणि हे आमच्या जावयांचे मित्र, आणि या सासूबाई माझ्या बहिणीच्या, आणि हे दोघं जण हे माहीतच आहे कोण आहे. आणि इथे आम्ही शेतामध्ये आलो होतो फिरायसाठी, आणि इकडे फोटोशूट चालू झालेला आहे यांचा. हां इथे शेतातून आलो, युवनला मी जेवण चालत होते, आणि आम्ही सगळे बहीण भावंड चालू आहे ते गप्पा मारणं. खूप दिवसांनी बसलो होतो अशा गोष्टी करायला. त्यानंतर स्वयंपाक वगैरे करू लागला आम्ही. आजीला शताक्षीने पोळ्या वगैरे केल्या आणि जेवायला घेतलेला आहे. डाळ भाजी इतकी सुंदर केली होती माझ्या आजीने. खरंच आजीच्या हातची चवच वेगळी असते. तर आजीने डाळ भाजी, भात, पोळ्या आणि असा स्वयंपाक होता. कारण आम्ही उशिरा गेलो होतो त्याच्यामुळे तिला म्हटलं लवकर शॉर्टकटच कर. तिला तर आम्ही खिचडीच म्हटलं होतं, तरी पण ती डाळ भाजी वगैरे केली. त्यानंतर आणि जेवण वगैरे करून आता घरी जायसाठी निघालो होतो, कारण इथे अंधार पडला होता, लवकर निघायचं होतं. तर आजी मस्त पैसे घेऊन आली होती आणि सगळ्या नातूंना पैसे देऊन राहिली होती. दरवेळेसच ती आम्हाला पैसे देते जाताना. निघालेला आहो गावाला जायसाठी. आजूबाजूचे सुद्धा आले होते भेटायला आम्हाला जाताना. तर आता या व्हिडिओला आपण इथे संपूया. कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.